मित्रांनो, कल्पना करा, एका निर्जन रस्त्यावर मध्यरात्री तुम्ही आणि तुमचे मित्र एका बंद पडलेल्या सरकारी हॉस्पिटलजवळ काही मिनिटांसाठी थांबता आणि तिथे तुम्हाला दुसऱ्या मजल्याच्या तुटलेल्या खिडकीत एक मुलगी उभी दिसते. तुम्ही तिला दुर्लक्ष करता, तिथून निघून जाता, पण ती मात्र तुमच्या मागे येते. आणि त्यानंतर तुमच्या मित्राच्या आयुष्यात अशा घटना घडायला सुरुवात होते की एक दिवस तो कायमचा नाहीसा होतो. आजची कथा आहे चार मित्रांची, एका बंद पडलेल्या हॉस्पिटलची आणि एका अशा आत्म्याची जिने मृत्यूनंतरही कोणाची तरी वाट पाहणं थांबवलं नव्हतं. आजची ही घटना पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये राहणाऱ्या चार मित्रांसोबत घडलेली आहे. ही कथा केदार नावाच्या एका तरुणाने मला मेलद्वारे पाठवली होती आणि मेलच्या सुरुवातीलाच त्याने फक्त एवढंच लिहिलं होतं, कदाचित त्या रात्री आम्ही त्या हॉस्पिटलजवळ थांबलोच नसतो तर आमचा मित्र प्रज्वल आजही जिवंत असता. ही घटना 2023 मधील असल्याचा त्याचा दावा आहे. खरं खोटं याचा निर्णय मी तुमच्यावर सोडतो, पण ही कथा ऐकल्यानंतर जर कधी रात्रीच्या वेळी एखाद्या निर्जन रस्त्यावर तुम्हाला एखादं बंद पडलेलं हॉस्पिटल दिसलं तर कदाचित तिथे थांबण्याआधी तुम्ही 2 वेळा नक्की विचार कराल. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी परंपरा पूर्ण करूया. जर तुम्हाला अशाच हॉरर, मिस्टेरियस आणि सस्पेन्सने भरलेल्या कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला, आता वेळ झाली आहे आजच्या थरारक कथेची. केदार, प्रज्वल, संकेत आणि जयेश, बारामतीमध्ये राहणारे चार जिवलग मित्र. कॉलेज संपलं की बाईक काढायची आणि महाराष्ट्रात कुठेही फिरायला निघायचं, हा त्यांचा नेहमीचाच नियम होता. एका रविवारी त्यांनी लोहगड ट्रेकचा प्लॅन केला. पहाटे 5 वाजता 2 बाईकवर चौघेही बारामतीहून निघाले. रस्त्यात नाश्ता, थोडे फोटो, थोडी मस्ती. सकाळी 10 वाजता ते लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचले. ट्रेक झाला. संपूर्ण दिवस त्यांनी किल्ल्यावर फिरण्यात, व्हिडिओ आणि फोटो काढण्यात घालवला. संध्याकाळी ते खाली उतरले. खरं तर त्या रात्री त्यांनी लोणावळ्यात मुक्काम करण्याचा प्लॅन केला होता. संपूर्ण दिवसाच्या थकव्यामुळे हॉटेलमध्ये थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी बारामतीला परतायचं असं आधीच ठरलं होतं. पण रात्रीच्या शांत रस्त्यांवर बाईक चालवण्याची मजा काही वेगळीच असते. गप्पा, थंड वारा आणि रिकामी हायवे यांचा मोह त्यांना आवरला नाही. केदारने अचानकच विचारलं, काय रे, थेट बारामतीला निघायचं का? बाकी तिघांनीही लगेच होकार दिला आणि मग रात्र वाढत असतानाच त्यांनी लोहगड मागे सोडलं. 2 बाईक सुरू झाल्या आणि चौघेही बारामतीच्या दिशेने निघाले. त्यांना कल्पनाही नव्हती की त्या रात्रीचा हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभवाची सुरुवात ठरणार होता. रात्र वाढत होती. पुणे मागे पडलं. वाहनांची गर्दी कमी झाली. रस्त्यावर आता क्वचितच एखादी गाडी दिसत होती. तेवढ्यात प्रज्वल हसतच म्हणाला, अरे, माझ्याकडे एक सरप्राईज आहे. त्याने बाईकच्या डिक्कीमधून एक दारूची बाटली बाहेर काढली. केदार चिरडतच म्हणाला, अरे वेड्या, ही कधी घेतलीस? प्रज्वल हसला, येताना तुम्ही दोघे कोल्ड्रिंक घेत होतात तेव्हाच घेतली. संकेत ही लगेच म्हणाला, पुढे एखादी शांत जागा दिसली की 5 मिनिट थांबूया. केदारला कल्पना अजिबात आवडली नाही, पण तिघेही तयार असल्यामुळे तो काही बोलला नाही. रात्री साधारण 11च्या सुमारास प्रज्वलने अचानक बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली. समोर लोखंडी गंजलेलं गेट, त्यावर अर्धवट लटकलेला फलक, जिल्हा ग्रामीण सरकारी रुग्णालय. रंग उडालेला, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, भिंतीवर काळे डाग, आत वाढलेलं गवत आणि पूर्ण इमारत अनेक वर्षांपासून बंद असल्यासारखी दिसत होती. आजूबाजूला एकही घर नव्हतं, फक्त थंड वारा आणि त्या मोडकळीस आलेल्या इमारतीकडे पाहताना निर्माण होणारी एक विचित्र अस्वस्थता. प्रज्वल म्हणाला, इथे कोण येणार आहे? बाटली उघडली गेली. 4 ग्लास भरले गेले. पण पहिल्याच घोटानंतर केदारची नजर नकळत हॉस्पिटलकडे गेली. दुसऱ्या मजल्यावरील एका तुटलेल्या खिडकीत त्याला काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. तो काही क्षण तसाच पाहत राहिला. कदाचित वाऱ्यामुळे हलणारा पडदा असेल असं समजून त्याने नजर हटवली. पण दुसऱ्यांदा वर पाहताच त्याच्या शरीरात अक्षरशः शहारा उठला. त्या तुटलेल्या खिडकीत एक मुलगी उभी होती. वय जास्तीत जास्त 25 असेल. पूर्ण पांढरा ड्रेस, विस्कटलेले केस आणि ती सरळ केदारकडेच पाहत होती. ती हलत नव्हती, पापणी लावत नव्हती, जणू ती त्यांच्या येण्याचीच वाट पाहत होती. एवढ्यात केदारच्या हातातील ग्लास खाली पडला. कोण आहे तिकडे? त्याच्या आवाजाने तिघेही वर पाहू लागले. पण खिडकी रिकामी होती. काय झालं? प्रज्वलने विचारलं. केदार काही क्षण बोललाच नाही. त्याने पुन्हा खिडकीकडे पाहिलं. यावेळी ती मुलगी पुन्हा दिसली. फरक एवढाच, आता तिच्या चेहऱ्यावर एक मंद, विचित्र हसू होतं.
केदारचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. तो थरथरत्या आवाजातच म्हणाला, इथून लगेच निघूया. संकेत मोठ्याने हसला. अरे 2 घोटातच चढली वाटतं. मी खरं बोलतोय. केदार जवळजवळ ओरडलाच. वर दुसऱ्या मजल्याच्या खिडकीत एक मुलगी उभी आहे. प्रज्वलने पुन्हा एकदा वर पाहिलं. तुटलेली खिडकी, फुटलेल्या काचा आणि काळोख. त्याला काहीच दिसलं नाही. चल पुरे झाला तुझा विनोद, असं म्हणत त्याने बाटली परत बॅगेत ठेवली. चौघेही बाईकवर बसले. पहिली बाईक संकेत चालवत होता, त्याच्या मागे प्रज्वल आणि दुसऱ्या बाईकवर केदार आणि जयेश. केदारची नजर अजूनही त्या हॉस्पिटलकडेच होती. बाईक पुढे निघाली आणि हॉस्पिटल हळूहळू मागे सरकू लागलं. तेवढ्यात समोरची बाईक अचानक बंद पडली. संकेतने कसाबसा तोल सांभाळला. दोघेही खाली उतरले. काय झालं? जयेशने विचारलं. संकेतने पुन्हा स्टार्टर मारला, तरी इंजिन सुरू होईना. अरे येताना तर एकदम व्यवस्थित होती. प्रज्वलने मोबाईलचा फ्लॅश लावला. दोघेही बाईक तपासू लागले. केदार मात्र शांत उभा होता. त्याला अचानक असं जाणवलं, जणू कोणीतरी त्याच्या अगदी मागे उभा आहे. त्याने सावकाश मान फिरवली, पण मागे कोणीच नव्हतं. फक्त बंद पडलेलं हॉस्पिटल आणि त्याच्या फुटलेल्या खिडक्या. अचानक दुसऱ्या मजल्यावरून कोणीतरी काचेवर बोटांनी टकटक करत असल्यासारखा आवाज आला. चौघेही एकदम वर पाहू लागले. आवाज बंद झाला. पुन्हा शांतता. ऐकलत का? जयेशने हळू आवाजात विचारलं. पण यावेळी कोणीच उत्तर दिलं नाही. प्रज्वलने घाईघाईने पुन्हा स्टार्टर मारला. आश्चर्य म्हणजे पहिल्याच प्रयत्नात बाईक सुरू झाली. चला निघूया. संकेतने ॲक्सिलेटर फिरवला, पण काही मीटर गेल्यावर तो अचानक म्हणाला, प्रज्वल तू व्यवस्थित बसलायस ना? हो रे, का? संकेत काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजातच म्हणाला, मला असं वाटतंय मागे तुझ्याशिवाय अजून कोणीतरी बसलंय. हे ऐकताच केदारच्या हातापायातलं रक्तच फुटलं. तो काही बोलणार इतक्यातच प्रज्वलने मागे वळून पाहिलं, पण कोणीच नव्हतं. चल रे, घाबरवू नको, असं म्हणत त्याने संकेतच्या खांद्यावर हात ठेवला. पण संकेतच्या चेहऱ्यावरचं भय कमी होत नव्हतं. त्याने पूर्ण रस्ता एकदाही मागे वळून पाहिला नाही. साधारण तासाभराने चौघेही बारामतीमध्ये पोहोचले. उद्या भेटायचं, इतकंच बोलून सगळे आपापल्या घरी गेले. केदारने त्या रात्री हॉस्पिटलमध्ये पाहिलेल्या मुलीबद्दल कोणालाच काही सांगितलं नाही, कारण त्याला स्वतःलाच वाटत होतं कदाचित तो फक्त भास असेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच त्याचा मोबाईल जोरात वाजू लागला. स्क्रीनवर प्रज्वलची आई. फोन उचलताच पलीकडून रडण्याचा आवाज येत होता. केदार, बाळा लगेच ये. प्रज्वल सोबत काहीतरी खूप भयंकर घडले. केदार आणि त्याचे मित्र 10 मिनिटातच प्रज्वलच्या घरी पोहोचले. घरासमोर काही शेजारी उभे होते. वातावरणात एक विचित्र शांतता होती. तो धावतच आत गेला. प्रज्वल बेडवर पडला होता. त्याच्या अंगात प्रचंड ताप होता. पण केदारचं लक्ष एका वेगळ्याच गोष्टीकडे गेलं. प्रज्वलचे दोन्ही डोळे खोलीच्या एका कोपऱ्याकडे खिळले होते, जणू तिथे कोणीतरी उभं होतं. प्रज्वल, केदारने हाक मारली. त्याने हळूहळू मान फिरवली. त्याचा चेहरा पूर्ण घामाने भिजला होता. तो कुजबुजला. ती आली होती. कोण? हॉस्पिटलमधली. हे ऐकताच केदारच्या छातीत धडधड सुरू झाली. तेवढ्यात प्रज्वलची आई खोलीत आली आणि त्या थरथरत्या आवाजातच म्हणाल्या, रात्री साधारण 3च्या सुमारास मला याच्या खोलीत कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आला. मी दरवाजा उघडला तर हा झोपेत कोणाशी तरी बोलत होता आणि त्या क्षणभर थांबल्या. याच्या पलंगाजवळ एक मुलगी उभी होती. मी किंचाळणार इतक्यात ती माझ्याकडे वळली आणि पुढच्याच क्षणी गायब झाली. आता केदारला खात्री झाली होती. काल रात्री हॉस्पिटलमध्ये त्याने जे पाहिलं होतं ते फक्त त्याचा भास नव्हता. त्याने एकही गोष्ट न लपवता काल रात्री झालेला संपूर्ण प्रकार प्रज्वलच्या वडिलांना सांगितला. काही क्षण घरात शांतता पसरली, पण प्रज्वलचे वडील म्हणाले, आपण लगेच एका साधूकडे जाऊया. बारामतीपासून काही अंतरावर असलेल्या एका छोट्याशा आश्रमात ते पोहोचले. त्या साधूंनी प्रज्वलकडे एकटक पाहिलं. काहीही न विचारता ते म्हणाले, काल रात्री तुम्ही एका बंद सरकारी हॉस्पिटल समोर थांबलात. केदारच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने तर ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती. तो साधू पुढे म्हणाला, ती जागा अनेक वर्षांपासून बंद आहे, पण ती रिकामी नाहीये. तुम्ही तिथे अन्न आणि दारू उघडली आणि तिने तुमच्यापैकी एकाची निवड केली. त्या साधूने प्रज्वलच्या गळ्यात एक ताईत बांधला. मग गंभीर आवाजात म्हणाला, आजची रात्र कसंही करून याला एकटं सोडू नका. जर उद्याचा सूर्योदय याने पाहिला तर कदाचित तो वाचेल. हे ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. त्या रात्री प्रज्वलच्या खोलीत त्याचे वडील, केदार आणि संकेत तिघेही जागे बसले होते. रात्रीचे साधारण 3 वाजले असतील. अचानक संपूर्ण घराची वीज गेली. खोलीत पूर्ण काळोख पसरला आणि अचानक वरच्या मजल्यावरून एका मुलीच्या हसण्याचा आवाज घुमला.
संपूर्ण घर अंधारात बुडालं होतं. त्या काळोखात पुन्हा एकदा तीच मुलगी हसल्याचा आवाज ऐकू आला. केदारने मोबाईलचा फ्लॅश सुरू केला. प्रकाश खोलीभर फिरला, पण प्रज्वल बेडवर नव्हता. प्रज्वल! संकेत ओरडला. सगळे घाबरून खोलीबाहेर धावले. तेवढ्यात वरच्या टेरेसकडून धावत जाण्याचा आवाज आला. चौघे जिना चढून वर पोहोचले. टेरेसचा दरवाजा अर्धवट उघडा होता. टेरेसच्या कठड्यावर प्रज्वल उभा होता. तो पूर्ण स्थिर होता, जणू कोणीतरी त्याला समोरून काहीतरी सांगत होतं. प्रज्वल! केदारने ओरडत त्याच्याकडे धाव घेतली, पण प्रज्वलने हळूहळू मान फिरवली. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, भावनाही नव्हत्या, फक्त एक रिकामी नजर. आणि त्याच्या ओठांतून एका तरुणीचा आवाज बाहेर आला. उशीर झाला आहे, तो आता माझ्यासोबत येणार. पुढच्या क्षणी प्रज्वल बेशुद्ध होऊन खाली कोसळला. सगळ्यांनी धावत त्याला उचललं. त्याच्या गळ्यात बांधलेला ताईत 2 तुकड्यांत तुटला होता. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टर जवळपास अर्धा तास प्रयत्न करत होते. शेवटी डॉक्टर बाहेर आले. त्यांनी शांतपणे एवढंच सांगितलं, आम्ही प्रयत्न केले, पण त्याला वाचू शकलो नाही. त्या एका वाक्याने सगळंच संपलं. आज ही घटना घडून जवळपास 2 ते 3 वर्षे झाली आहेत. पण केदार आणि त्याचे मित्र अजूनही त्या रस्त्याने कधी रात्री प्रवास करत नाही. कारण त्यांच्या मते ते सरकारी हॉस्पिटल आजही बंद आहे. पण दुसऱ्या मजल्यावरील ती तुटलेली खिडकी आजही रिकामी नाही. तर मित्रांनो, ही होती केदारसोबत घडलेली सत्य घटना. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.